अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस नुकतेच पूर्ण झालेत। या 100 दिवसांत त्यांनी अमेरिकेसह जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले। दुसरीकडे हे 100 दिवस पूर्ण होतात न होतात तोच त्यांनी त्यांचा पुढचा मनसुबा जाहीर केला। त्यासाठी त्यांना अमेरिकन राज्यघटनाच बदलावी लागणार आहे। काय आहे त्यांचा मनसुबा आणि तो पूर्ण करणं ट्रम्प यांना खरंच शक्य आहे का? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। जे बोलणार ते करूनच दाखवणार हा डोनाल्ड ट्रम्प यांचा खाक्या आणि आजवरचा त्यांचा लौकिक। सत्तेत येताच काही मोठे निर्णय घेत त्यांनी हे दाखवूनही दिलंय। खरं म्हणजे ते जेव्हा बोलतात तेव्हा ते मस्करीच करतायत की काय असं वाटू शकतं। मात्र त्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करत आपण मस्करी करत नाही असंही त्यांनी दाखवून दिलंय। आता ट्रम्प यांचं एक विधान सध्या प्रचंड चर्चेत आहे। ट्रम्प यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे। त्यासाठी ते संविधानही बदलण्याचा विचार करतायत आणि त्यासाठी त्यांच्या टीमनं आत्तापासूनच सुरुवातही केली आहे। अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटवर ट्रम्प 2028 असं लिहिलेल्या कॅप्स विकल्या जाऊ लागल्यात। काही दुकानांमध्येही या लाल रंगाच्या कॅप्स विक्रीला ठेवण्यात आल्यात। त्यावर मेक अ स्टेटमेंट विथ दिस मेड इन अमेरिका ट्रम्प 2028 असं लिहिण्यात आलंय। त्यांची किंमत आहे 4300 रुपये इतकी। तर काही ठिकाणी नेव्ही ब्लू आणि लाल रंगाचे टी शर्ट्सही विक्रीसाठी ठेवण्यात आले। त्यावरही ट्रम्प 2028 रिराईट द रूल्स असं लिहिण्यात आलंय। त्यांची किंमत 3100 रुपये इतकी आहे। जानेवारी महिन्यात सत्तेत येताच त्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याबाबत संकेत दिले होते। आता त्यांनी आपण काही मस्करी करत नाही असं सांगत निवडणूक लढणारच असं स्पष्ट केलंय। ट्रम्प यांचा कार्यकाळ 4 वर्षांनंतर संपतोय। अमेरिकेत दोनदा राष्ट्राध्यक्ष होण्याची तरतूद आहे। नोव्हेंबरमध्ये ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले। यापूर्वी ते 2017 ते 2021 पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते। जर ट्रम्प तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना यासाठी संविधानात सुधारणा करावी लागेल आणि यासाठी अमेरिकन काँग्रेस आणि राज्यांचा पाठिंबा आवश्यक आहे। जेडी व्हान्स हे पुढची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील। जिंकल्यानंतर ते ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र सोपवू शकतील। त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वीच एक विधेयक मांडण्यात आलं होतं। अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह आणि प्रतिनिधी सभागृहात हे विधेयक सादर करण्यात आलंय। रिपब्लिकन पक्षाचे खासदार अँडी ओगल्स यांनी हे विधेयक मांडलंय। या विधेयकानुसार ट्रम्प यांच्या 2 कार्यकाळांमध्ये एक खंड आहे। त्यामुळे दुसऱ्या कार्यकाळानंतर ते पुन्हा निवडणूक लढण्यास पात्र ठरू शकतात असा दावा केला जातोय। जर ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असेल तर त्यांना अमेरिकन राज्यघटनेतच बदल करावे लागतील आणि हे वाटतं तितकं सोपं नाही। संबंधित विधेयक अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमतानं मंजूर होणं गरजेचं आहे। ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे दोन्ही सभागृहात इतके सदस्य नाहीयेत। रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये 100 पैकी 52 सदस्य आहेत, तर प्रतिनिधी सभागृहात 435 पैकी 220 सदस्य आहेत। आवश्यक 2/3 म्हणजे 67% बहुमतापेक्षा हे संख्याबळ खूपच कमी आहे। जरी बहुमत मिळालं तरी संविधानात सुधारणा करणं अवघड आहे। अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक मंजुरी दिल्यानंतर या दुरुस्तीला राज्यांची मान्यता आवश्यक आहे। त्यासाठी 3/4 राज्यांचं बहुमत लागेल, म्हणजेच 50 पैकी 38 राज्यांची मान्यता हवी आहे। दरम्यान आपला मनसुबा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ट्रम्प पुतिन यांची रणनीती स्वीकारू शकतात। पुतिन हे 2000 ते 2008 असे 2 वेळा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले। त्यानंतर त्यांनाही पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणं रशियन संविधानानुसार शक्य नव्हतं। त्यांनी त्यांचे सहकारी दिमित्री मेदवेदेव यांना अध्यक्ष बनवलं आणि स्वतः पंतप्रधानपदी राहिले। पुढच्याच निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपद आपल्याकडे घेतलं आणि नंतर संविधानात बदल करून घेत 2030 पर्यंत ते आता सत्तेत राहू शकतात। त्याचप्रमाणे 78 वर्षीय ट्रम्प हे देखील 2028 मध्ये उपाध्यक्ष होऊन राष्ट्राध्यक्षपद व्हान्स किंवा इतर कोणाला तरी दिलं जाऊ शकतं आणि नंतर पुन्हा सूत्र आपल्याकडे ते घेऊ शकतात। 73 वर्षांपूर्वीच अमेरिकेत 2दा राष्ट्रपती होण्याचा नियम बनवण्यात आला होता। याआधी अमेरिकन इतिहासात फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट अर्थात FDR हे 4 वेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले होते। 1951 मधील संविधानात 22वी दुरुस्ती करण्यात आली। या अंतर्गत एक व्यक्ती केवळ 2दाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते। तत्पूर्वी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे 2 टर्म नंतर निवृत्त झाले। तेव्हापासून 2 टर्मचा अलिखित नियम होता। 31 राष्ट्राध्यक्षानंतर पहिल्यांदा नियम मोडला गेला। फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्या काळात हा नियम मोडण्यात आला।
1933 ते 1945 पर्यंत ते 4 वेळा राष्ट्रपती म्हणून निवडून आले. 1946च्या अध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं पुनरागमन केलं. 1947 मध्ये हुवर आयोगाच्या शिफारशीनंतर 22वी घटना दुरुस्ती करण्यात आली. मात्र आता हीच घटना दुरुस्ती बदलली जाऊ शकते. त्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न आत्तापासूनच सुरू झाले. मात्र त्याआधी त्यांना निवडणुकांना तर सामोरं जावंच लागेल. आणि सध्या 100 दिवसांतल्या कार्यकाळातील कारभारानंतर अमेरिकेत त्यांच्या विरोधात काहीसा नाराजीचा सूर दिसतोय. त्यांचं टॅरिफ धोरण, स्थलांतरित धोरण, शैक्षणिक धोरण अशा अनेक निर्णयांनंतर जनमत चाचण्यांमधून चिंतेचे सूर उमटले. मात्र त्यातही जर मेक अमेरिका ग्रेट अगेन हे ट्रम्प यांचं स्वप्न पूर्ण झालंच तर पुढच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात जनमत आपल्या बाजूनं वळवण्यातही ट्रम्प यांना यश येऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.